नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र मित्र परिवाराच्या फेसबुक पेजवर आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात मी नारायण पांडव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र मित्र परिवाराचे महाराष्ट्र मित्र, बालमित्र, बृहन महाराष्ट्र मित्र असे 3 समूह आहेत. या सगळ्या समूहाचे प्रशासक श्री प्रशांत गौतम यांनी साहित्य, संगीत, नाट्य, कला, संस्कृती व विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र करून त्या त्या क्षेत्रातील धाग्यांना जुळून एक छानशी माळ तयार केलेली आहे आणि आपले भाग्य आहे आपण त्या माळेचे मणी आहोत. महाराष्ट्र मित्र परिवारचे फेसबुक सुरू केलेलं आहे. महाराष्ट्र मित्र परिवार फेसबुकचं उद्घाटन 22 मे 2021 या रोजी संगीतकार श्री कौशलजी इनामदार यांच्या हस्ते झालेला आहे. एक वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम आहे आणि पहिला मुक्त संवाद त्यांनीच आपल्यासोबत साधलेला आहे. आजपर्यंत प्राध्यापक इंद्रजित भालेराव, प्राध्यापक विसुभाऊ बापट, सौ मंजुषा कुलकर्णी, डॉक्टर सदानंद मोरे, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रवीण बर्दापूरकर, प्रवीण दवणे, डॉक्टर गणेश चंदनशिव, डॉक्टर उमा कुलकर्णी, डॉक्टर विद्या देवधर, संगीतकार अशोक पत्की, आनंद विकास, भारत सासने, मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर विजय पांढरीपांडे, लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष अशा मान्यवरांनी आपल्यासोबत मुक्त संवाद साधलेला आहे. आज आपण आपल्या 16व्या मुक्त संवादात कवी, भाषांतरकार, संपादक व चित्रकार श्री गणेश विस्पुते यांच्याशी संवाद साधणार आहोत. श्री विस्पुते हे विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आहेत. चौफेर व्यक्तिमत्व लाभलेल्या श्री विस्पुते यांचा मी आता परिचय करून देतो. श्री गणेश रघुनाथ विस्पुते यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1963 रोजी औरंगाबाद इथे झालेला आहे. सध्या त्यांचे वास्तव्य पुणे येथे आहे. कविता, ललितलेख, भाषांतरे, संपादन अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. गेली 40 वर्ष मराठीतील व हिंदीतील नियतकालिकात त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. कविता, संस्कृती, कला, चित्रपटविषयक लेख तसेच भाषांतरविषयक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या कवितांची हिंदी, कन्नड व इंग्रजीत भाषांतरे प्रकाशित झालेली आहेत. नॅशनल बुक ट्रस्ट दिल्ली व साहित्य अकादमी दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या कवितेच्या पुस्तकात त्यांच्या कवितांचा समावेश आहे. विविध ग्रंथांना त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे. कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय कविता महोत्सवात त्यांचा सहभाग आहे. काही वाङ्मय नियतकालिकांचे अतिथी संपादक म्हणून त्यांनी काम केले. 2021 या वर्षी झालेल्या सह्याद्री कविता महोत्सवाचे ते अध्यक्ष होते. पुशी रेगे पुरस्कार 1981, महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसूत पुरस्कार 2012, राय हरिश्चंद्र साहनी दुःखी काव्य पुरस्कार 2000 हे व अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. विविध कलामध्ये पारंगत असलेल्या श्री गणेश विस्पुते यांच्याशी आता प्रिया धारूरकर या मुक्त संवाद साधतील. तत्पूर्वी मी श्री विस्पुते यांनी वेळात वेळ काढून आपल्याला संवादासाठी वेळ दिला त्यांचे समूहातर्फे आभार मानतो. त्याचबरोबर आपण सर्वजण संवाद ऐकण्यासाठी उपस्थित आहात आपले मनापासून आभार मानतो. यापुढील कार्यक्रमाची सूत्रे मी धारूरकरांना सुपूत करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नारायण पांडव सर. आता इथे जमलेल्या ऑनलाईन जे सगळेजण ही मुलाखत बघतायत त्या सगळ्यांचं आणि गणेशजी विस्पुते यांचं मनपूर्वक स्वागत आणि सगळ्यांना नमस्कार. एवढ्यातच अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर येथे 22, 23, 24 रोजी पार पडतंय आणि त्याच वेळेला 23 आणि 24 एप्रिल रोजी 16वं विद्रोही साहित्य संमेलन उदगीर येथेच होत आहे आणि त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून गणेशजी विस्पुते यांची निवड झालेली आहे. महाराष्ट्र मित्र परिवारच्या या फेसबुक पेज कडून आपण सगळेजण त्यांचं अभिनंदन करूया. मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा सर तुम्हाला. खूप धन्यवाद महाराष्ट्र मित्र
या तुमच्या उपक्रमाचा आणि तुमचाही प्रिया धारुरकरजी, तुमचाही मी खूप आभारी आहे. मला आवडेल तुमच्याशी गप्पा मारायला. धन्यवाद. प्रशांत गौतम यांनी सुरू केलेलं हे महाराष्ट्र मित्र परिवारचा फेसबुक पेज गेल्या वर्षभरापासून वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतोय आणि आज या निमित्तानं तुमची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली आहे. याचा मला विशेष आनंद होतोय. विशेष आनंद होतोय असं मी म्हणते, याचं कारण तुमचा व्यासंग, तुमचा परिचय होताच, ओळखत होते, साहित्यही बऱ्यापैकी वाचलेलं, पण आता मुलाखत जेव्हा आपल्याला घ्यायची तेव्हा बारकावेही माहिती असायला हवेत, माणूस पूर्ण ओळखता यायला हवा. तुमचा अभ्यास करताना लक्षात आलं ते म्हणजे तुमचं अभ्यासू व्यक्तिमत्व, तुमचा व्यासंग. मग हे सगळं बघताना मला तुम्हाला महावाचक असं संज्ञा म्हणजे तुमच्यासाठी वापरावीशी वाटतेय. आणि आनंद यासाठी की जो माणूस प्रदीर्घ वाचन करतो, अफाट वाचन करतो, तर त्याच्या सहवासात जर आपण काही काळ आलो तर त्याच्या वाचनाच्या अनुभवानं तो त्याच्या आसपासचा माणसांनाही जाणता करतो. त्याच्या आसपासची माणसंही जाणती होतात, शहाणी होतात, उजळून निघतात आणि अशी माणसं समाजाला दृष्टिकोनही देतात. या संदर्भातून मला आजची ही मुलाखत खूप महत्वाची वाटते. तुमचं कवी, लेखक, अनुवादक, चित्रकार असं बहुआयामी व्यक्तिमत्व, मला वाटतं हे सगळ्यांपर्यंत उलगडलं जावं. आज अनेक लिहिते हात निर्माण होत आहेत आणि त्या लिहित्या हातांना अभ्यास आणि कष्ट म्हणजे हे सगळं जे आहे ते मला वाटतं कष्ट सायासानी एक व्यक्तिमत्व निर्माण होतं. जसं तुमचं झालंय तर तसंच इतरांचंही व्हावं म्हणून तुमचा एकूण जो सगळा आतापर्यंतचा जडणघडणीचा प्रवास हा आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला आवडेल. तुमचा अभ्यास करताना सई पवारांच्या मुलाखतीतलं तुमचं हे वाक्य मला खूप आवडलं की मानवी जगणं समजून घेऊन समृद्ध होण्याचा एक मार्ग भाषांतरामधून जातो. आणि मग एक माणूस म्हणून, लेखक म्हणून सामाजिक उत्तरदायित्वही याबद्दलही तुम्ही बोलावं. तुम्हाला माहिती असेल की मी औरंगाबादमध्ये जन्मलो आणि वाढलो. वयाची पहिली 3 दशकं मी औरंगाबादमध्ये होतो आणि औरंगाबादेत असताना खूप चांगले योगायोग सुरुवातीपासून घडून येतात. तसे शाळेपासनं आणि ग्रंथालय आणि एक त्या काळातलं वातावरण जे होतं ते माझ्या वाढीला खूपच उपकारक ठरलं असं मला वाटतं. म्हणजे असं झालं की आपण सुरुवातीला मी अत्यंत शाळेत असताना बहुधा अशक्त असेन, त्यामुळे फार खेळात वगैरे मला फार सामील करून घेतलं जायचं नाही. त्यामुळे स्वाभाविकच मग पुस्तकांची दोस्ती माझी जास्त व्हायची आणि मी पुस्तकांमध्ये रमायला लागलो. आणि आमची ही पहिली पिढी होती लिहिणारी, वाचणारी, शिकणारी अशी. त्यामुळे एक आस असते, असोशी असते नवीन गोष्टी शिकण्याच्या आणि बघण्याच्या. त्या दृष्टीने मग मी सुरुवातीला तर पूर्ण वेळ वाचतच असायचो. नंतर मला गावातली वेगवेगळी पुस्तकांची छोटी छोटी दुकानं लक्षात यायला लागले, जिथं जुनी पुस्तकं मला मिळायची आणि तिथून मग मी पुस्तकं घ्यायला लागलो. आणि वाचनाचं असं असतं की इथिओपियातले जसे लोक, काही उपाशी लोक जे असतात ते सगळंच काही खायला त्यांना चालतं, तसं सुरुवातीला जे मिळेल ते मी वाचायला लागलो. आणि तुम्हाला माहिती आहे की हळूहळू मग नंतर आपल्याला वाचनाचं एक निवड करता यायला लागते. आपण विशिष्टच आवडीचं आणि निवडीचं वाचायला लागतो, सिलेक्टिव्ह व्हायला लागतो. तसं पुढे झालं. पण सराफ्यात एक ग्रंथालय होतं, शासकीय ग्रंथालय, आणि ते इतकं प्रचंड मोठं ग्रंथालय होतं. तिथं मी शाळेपासून जायला लागलो आणि तिथलं मग मला ते एक मोठंच दालन उघडं झालं. आणि तिथले पल्ली नावाचे एक ग्रंथपाल होते, तेही खूपच सहकार्य करणारे असे होते. त्यानंतर आमचे शिक्षक आणि आमच्या शाळेतली छोटीशी शाळा होती, शेतकऱ्यांच्या पहिल्या पिढीतल्या मुलांना शिकवणारी. पण
तिथल्या ग्रंथालयातली पुस्तकं सुद्धा माझे शिक्षक मला देत असत. त्यामुळे ते वाचायला लागलो आणि ह्या वाचनातून आपल्याला आपल्या वाटा सापडत जातात. म्हणजे कुठल्या पद्धतीचं पुढचं वाचन असणार आहे, त्या पद्धतीचं आपण लिहायला वाचायला लागतो आणि तीच निवड करायला लागतो. तर माझे शिक्षक मराठीवर प्रेम करणारे, स्वतः लिहिणारे असे होते बाबा भांड. तर त्यांनी मला खूप पुस्तकं पण उपलब्ध करून दिली आणि जेव्हाही कोणतंही पुस्तक मागितलं ते त्यांनी ते देत राहिले. पण त्या दरम्यान असं झालं की आमचा निकाल शाळेत यायचा होता वर्तमानपत्रात, आणि त्यासाठी वर्तमानपत्र विकत घेणं हे आवश्यक गोष्ट झाली. तर तेव्हा मी तो कधी येणार माहिती नव्हतं. त्यामुळे आम्ही वर्तमानपत्र लावलं आणि त्यातल्या रविवार पुरवण्या मग वाचायला लागलो आणि लक्षात यायला लागले की आपल्याला सुद्धा लिहायचं आहे. आणि काय लिहायचं आहे तर कविता लिहायची. हे सुरुवातीपासून निश्चित झालेलं होतं. आणि का कोण जाणे, मी ठरवलं होतं की मुलांना विचारतात ना की पुढे झाल्यावर काय होणार, तर मी म्हणायचो की मला कवी व्हायचंय. तर तसं लिहायला लागलो आणि कविता पाठवायला लागलो अगदी शाळेत असताना. तर तिथल्या दैनिकाच्या पुरवण्यांमधून कविता यायला लागल्या. त्यांनी मला पाहिलेलं नव्हतं. नंतर प्रतिष्ठानमध्ये सुद्धा शाळेत असतानाच मी परीक्षणं लिहून पाठवली आणि ती तिथे प्रकाशित झाली. या कुणालाही माहित नव्हतं की पाठवणाऱ्या ह्या माणसाचं वय काय आहे. पण सुरुवात अशी झाली आणि त्यांनी मला हुरूप पण आला. आणि मग मित्र आणि आणखी लोक भेटत गेले. त्यांच्याकडूनही पुस्तकाचं एक मोठं विश्व खुलं होत गेलं आणि कुतूहल हे मला सतत वाटत गेलं. कारण पुस्तकांमधून आपल्याला कुतूहल शमवण्याच्या अनेक परी सापडत असतात. जगभरच्या संस्कृती, जगभरच्या भाषा आणि त्या भाषांमधलं संचित ज्ञान जे असतं ते आपल्याला पुस्तकांमधूनच मिळतं. आणि त्यामुळे लक्षात येत होतं की जगाची व्याप्ती, समग्रता एक हळूहळू कळायला आपल्याला सुरुवात होत असते. तसं ते पुस्तकांमधनं झालं. त्यामुळे सुरुवात अशी झाली असं म्हणता येईल औरंगाबादेतून. अच्छा. मला वाटतं हे विश्वव्यापक जे सगळं तुम्ही वाचत गेलात, त्याचा तुम्हाला माणूसपणासाठी पण नक्कीच उपयोग झाला असेल आणि लेखणीसाठी पण उपयोग झाला असेल. मग आता तुम्ही कवी, भाषांतरकार, चित्रकार, लेखक अशा सगळ्या कलांमध्ये अगदी लिलय वावरत असता. तर मग ह्या सगळ्या कला आणि तुम्ही एक व्यक्ती ह्याचा परस्पर संबंध उलगडून सांगाल? खरं आपण एका विधेत काम करत असतो, त्याच वेळेला अनेक विधांमध्ये जेव्हा काम करत असतो, त्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधितच असतात. असं प्रत्येक गोष्ट कप्प्याकप्प्यात वाटून घेतलेली असते असं नाही. म्हणजे कुठल्याही एका विधेत तुम्हाला काम करत असताना बाकीच्या गोष्टी सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. आणि अरुण खोपकरांनी ही गोष्ट सांगितली होती वज्र आणि मार्कंडेयाची. त्यात तर फारच सुंदर पद्धतीने असं सांगितलं होतं की त्या राजाला त्याच्या देवतेची मूर्ती करायची असते आणि तो मग मार्कंडेय ऋषीकडे जातो आणि सांगतो की मला मूर्ती करायची, शिल्पकला शिकवा. ते म्हणतात की शिल्पकला जर शिकायची असेल तर तुला मग गाणं शिकायला लागेल, म्हणजे संगीत शिकायला लागेल. मग तो संगीत शिकतो. पण नुसतं संगीत शिकून उपयोग नाही, तुला लय पण शिकायला लागेल, नृत्य पण शिकायला लागेल, असं गुरु सांगतात. आणि मग त्यांना वेगवेगळ्या कला शिकायला लागतात वज्राला. आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की हे सगळं नंतर आपल्याला शिल्पकला शिकण्यासाठी वेगळं प्रशिक्षण घ्यायची गरज नाही, आपल्याला आपापसात ते समजू शकेल. मग तो स्वतःचाच गुरु होतो आणि शिकतो. तसं आपण एक लिहित असताना, लिहायला लागलो तेव्हा, वाचायला लागलो तेव्हा, वाचनातून मुळात सुरुवात होत असते. आणि वाचनातून तुम्हाला एक प्रकारचा विश्वास वाटतो स्वतःबद्दल की आपल्याला लिहिता येईल. आपल्याला जे कारण अमूर्त असतं ते तुम्हाला एका अक्षरांमध्ये, चित्रांमध्ये मांडायला लागतं. त्यामुळे कविता लिहायला लागलो, त्यामुळे इतर कविता वाचायला लागलो, इतर भाषांमधल्या कविता वाचायला लागलो. औरंगाबादमध्ये असं होतं की तिथे महाराष्ट्रात 2-3च स्कूल ऑफ आर्ट कॉलेजेस होती. तर त्यातलं एक औरंगाबादला होतं. तर तिथे माझे मित्र होते आणि तिथे मी जात असे आणि एकत्र आमचे स्केच क्लब असायचे, त्यांच्याबरोबर मग चित्र काढायला लागलो.
घरात आमच्याकडे चित्रकलेचं थोडंसं होतं, की आधी आमच्या घरात भाऊ वगैरे चित्र काढायचे, आजोबा चित्रकार शिल्पकार होते. त्यामुळे ह्या गोष्टी होत्याच. पण मग मी ह्या अनेक गोष्टी एकाच वेळेला चालू असतात हे लक्षात आलं. अनुवादाची सुरुवात तर ही अशीच झाली, ती वाचत असताना हे मराठीत यायला पाहिजे, कारण हे नाहीये मराठीत इतकं सुंदर आणि इतकं चांगलं. तर त्या गरजेपोटी मग मी मराठीत करायला लागलो. मी त्या काळात एका दैनिकात काम करत असे, रविवार पुरवणीचं. तर अनेकदा अशी गरज पडे की कुणाला तरी पुरस्कार मिळाला, काहीतरी बातमी आली, ज्ञानपीठ मिळालं, तर त्यांच्याबद्दलची माहिती किंवा काहीतरी हवंय. तर त्यावेळेला भाषांतरं पण केली. त्यामुळे नंतर माझ्या शिक्षकांनी माझ्याकडनं मी चित्र काढतो म्हटल्यावर पुस्तकांची मुखपृष्ठ करून घेतली. असे अनेक चित्र मी चित्र काढत होतो आणि आताही काढतो. माझी एक दोनच प्रदर्शनं झाली आहेत, पण मी मुख्यतः चित्र स्वतःसाठी अधिक काढतो. जशी कविता सुद्धा पहिली निकडची असते ती स्वतःसाठीची असते. भाषांतर मात्र मी जाणीवपूर्वक, निवडीने आणि गंभीरपणे करतो. याच अनुषंगाने पुढे मी विचारते की आपण भाषांतरकार, अनुवादक असे दोन्हीही शब्द वापरतो. तर या दोन्ही मधला नेमका फरक काय आहे? जो सूक्ष्म फरक आहे तो जर सांगितला तर म्हणजे आम्हालाही समजेल नेमकं. आणि यातलाच पुढचे अजून 1-2 प्रश्न विचारते, म्हणजे तुम्ही सलग बोलाल. या क्षेत्रातली आव्हानं काय आहेत? भाषांतर किंवा अनुवादक म्हणून. आणि आपण जसं म्हणतो की आज उदंड कवी झाले आहेत. तर तशाच पद्धतीनं कुठेतरी या स्वरूपालाही उथळपणा प्राप्त होतोय का? असं एक मनात येतंय. कारण या भाषांतर क्षेत्रात सुद्धा अनेक भाषांतरकार उदयाला येऊ लागले आहेत. मग त्याच्यामध्ये किती म्हणजे सिरियसपणे हे काम होतंय, हे पण सांगा. आणि ह्याच्याच पुढे अजून अनुवाद किंवा भाषांतर करताना तुम्हाला आलेले अनुभव ते सुद्धा जर शेअर केलेत तुम्ही, तर आम्हाला ते ऐकायला नक्कीच आवडतील. मी एकात एक 2-3 प्रश्न स्वतः घेतलेत. नाही, भरपूरच प्रश्न एकत्र आहेत. मी प्रयत्न करतो सगळे कसे आठवून त्याची उत्तरं देण्याचा. मी स्वतः भाषांतर हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो, कारण तो ओके. मराठीतला वाटतो आणि हा. तो अर्थ पुरेसा स्पष्ट करणारा आहे. एक राजवाडेंपासून अनेकांनी तो वापरलेला आहे. आणि अनुवाद हा शब्द एकतर हिंदीतून आल्यासारखा, भाषांतरासारखा वाटतो. ज्ञानेश्वरांनी जरी वापरला असेल तरी अनुवाद आपण जे म्हणतो की एका गोष्ट ज्या पद्धतीने त्याचा अर्थ सांगितला जातो ते भाषांतरात फारसं प्रकट होत नाही असं मला वाटतं. त्यामुळे भाषांतर हा शब्द वापरला जायला पाहिजे. तो आपल्या जुन्या मराठीत आहे. आपल्याकडे जुनं जे भाषांतर युग होतं 19व्या शतकाच्या अखेरीपासून 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत चांगलं भाषांतर जी झाली, तेव्हा सुद्धा लोक अनुवाद हा शब्द काही वापरत नव्हते, भाषांतरच वापरत होते. भाषांतर युगच म्हटलं जायचं. तर आपण एक चूष म्हणून आणि वेगळं काहीतरी म्हणून अनुवाद शब्द का वापरावा? तर आता वापरतात, त्याला काही हरकत असायचं कारण नाही. पण मी भाषांतर हा शब्द वापरतो. आता भाषांतर मी सुरुवात सांगितली त्याप्रमाणे करायला लागलो तेव्हा अनेकदा गरजेपोटी झाली. नंतर मी भाषांतर करून ठेवायचो आणि ती माझ्यापुरतीच असायची. आणि हे खूप महत्वाचं वाटलं अनेकांना किंवा कोणाशी बोलायचो त्यावेळेला त्यांना ते खूपच आवडलं. त्या वेळेला ते प्रकाशितही व्हायचं. पण भाषांतर मी सतत म्हणजे रोज उठून भाषांतर करतो, कवी रोज उठून कविता करतो, कविता लिहितो किंवा चित्र, असं काही नसतं. आपण जगण्याच्या एकूण प्रक्रियेत अनेक गोष्टी एकाच वेळेला करत असतो. पण भाषांतर मी आवडीने करत असलो तरी अगदी सिलेक्टिव्हली, निवडक, जे आपल्या भाषेला वाढवणारी कृती आहे त्या भाषेतली अशीच भाषांतरं निवडतो. त्यामुळे उगाचच हौस म्हणून करण्यापेक्षा याला एक गंभीरपणा येतो. दुसरं, भाषांतर करत असताना मला पूर्वतयारी करणं आवश्यक वाटतं. आता तुम्ही आव्हानं असं म्हटलात तर आव्हानं कोणत्याही भाषांतरकारा पुढे असतात आणि ती आपल्या मराठीत आणताना सुद्धा आपल्याला बरीच आव्हानं असतात. त्यातलं
एक मुळात आव्हान आहे ते खरं तर ते फार कोणी लक्षात घेत नाही की कोणती तुम्ही साहित्यकृती किंवा कोणतं पुस्तक तुम्हाला आणायचं आहे मराठीत याची निवड फारच गंभीरपणे होत नाही. कुठलं तरी अत्यंत कॅज्युअली पुस्तक घ्यायचं, आवडलं आणि ते करायचं, किंवा ओळखी पाळखीवर कुठल्या तरी भाषांतर करायचं, ते काही फार योग्य मार्ग नाही. तर असंच पुस्तक किंवा असंच अशीच साहित्यकृती आपण निवडली पाहिजे जी मराठीत लखलखीतपणे वेगळी वाटेल. मराठी भाषा सुद्धा आपल्याला त्यात नवीन भाषेत सुद्धा काहीतरी भर पडेल. म्हणजे भाषांतरांमुळे एक मुख्य फायदा असा असतो की दोन संस्कृतींमधल्या अनेक गोष्टी, दोन भाषांमधल्या अनेक गोष्टी परस्परांशी ते घर्षण होऊ शकतं. म्हणजे त्या भाषेतली व्याकरण व्यवस्था ओळखून जर आपण भाषांतर केली तर त्या भाषेतले वाक्प्रचार किंवा त्या भाषेतल्या अनेक रीती त्या आपल्या भाषेत येतात. त्याच्याशी समानार्थी असणारे वाक्प्रचार मराठीत जरी आपल्या भाषेत सापडत असले तरी मूळ भाषेत ते वाक्प्रचार वेगळ्याच अर्थाने वापरले जात असतात. त्यामुळे ती एक काळजी घ्यायला लागते. किंवा मराठी भाषेत अनेक भाषेचा आता गंमत एक सांगतो की आपल्याकडे जुना एक शब्दकोश झाला होता शब्द रत्नाकर मध्ये. तर त्यात असं त्यांनी संपादकांनी म्हटलं होतं की त्या काळात मराठीची एकूण शब्दसंख्या जी आहे सेन्ससनुसार ती जेमतेम 1,00,000-1,15,00,000 शब्द एवढीच आहे. आणि आपण वापरतो किती 10-15 हजारात आपलं सगळं रोजचा कार्यभार आटोपलेला असतो, 20,000 फार तर तेवढ्याच शब्दांवर आपण भागवत असतो. पण जेव्हा आपण भाषांतराला बसतो तेव्हा आपल्याला आपल्या भाषेतल्या शब्दांची चणचण अशी जाणवत असते. अनेक शब्द जे दुसऱ्या भाषेत असतात ते मराठीत त्याला प्रतिशब्द असतीलच असं नाही. आता माय नेम इज रेड नावाची मी कादंबरी मराठीत करत होतो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की चित्रकार हा एक शब्द आहे. तर चित्रकार हा सगळ्याच गोष्टींसाठी आपण वापरतो. म्हणजे इलस्ट्रेटरसाठी पण वापरतो, इल्युमिनेटरसाठी पण वापरतो, पेंटरसाठी पण वापरतो, आर्टिस्टसाठी पण वापरतो, कॅलिग्राफरसाठी पण वापरतो. तर अनेक वेगवेगळ्या छटा ज्या आहेत त्या पुस्तकात वेगवेगळे ते चित्रकारांबद्दलच्याच अनेक गोष्टी असल्यामुळे माझ्या लक्षात आलं की प्रत्येक प्रकारच्या चित्रकारासाठी आपल्याला वेगळा शब्द घडवायला लागेल. की इल्युमिनेट, मग मी नक्षी चित्रकार असा केला किंवा जे गोल्डन वर्ख वगैरे सोन्याचे लावून चित्र काढतात त्यांच्यासाठी वर्ख चित्रकार असा केला. तर असे वेगवेगळे शब्द गोष्टी तुम्हाला करायला लागतात आणि ह्या भाषेतल्या गमती असतात किंवा ते मूळ साहित्यकृती कुठल्या काळातली आहे हे पण ओळखणं आवश्यक असतं. पण त्या आपल्याला अनेकदा इंग्रजी भाषांतर मिळालेली असतात. बॉटल असा शब्द असेल आणि ती कादंबरी जर 16व्या शतकातली असेल तर मराठीत आपल्याला किमान बाटली असं म्हणता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळा शब्द, कुपीसारखा शब्द असा काढायला लागतो. किंवा अनेक गोष्टी असतात त्या बारकाईने तुम्हाला बघायला लागतात. पण आव्हानांपैकी एक मुख्य गोष्ट असते आणि त्याचा निराश एकाच पद्धतीने होऊ शकतो. एकतर तुम्ही वेगवेगळ्या भाषांमधलं सतत वाचत असला पाहिजे. दुसरं, तुमच्याकडे प्रचंड वेगवेगळे कोश पाहिजे. म्हणजे पर्याय कोशांसकट शब्दकोश सुद्धा वेगळे पाहिजे. अनेकदा असं होतं की तुम्हाला एका कोशात अर्थ सापडतो पण त्याला शब्द सापडत नाही. मग त्या कोशातून दुसऱ्या भाषेतला शब्द शोधून परत मराठीत काय मिळतं असं तुम्हाला ते द्रविडी प्राणायाम अनेकदा करायला लागतो. तर हे बारकाईनं बघायला लागतं. शिवाय नोंदी काढायला लागतात. माय नेम इज रेडचं उदाहरण जर मी तुम्हाला सांगितलं तर ही 16व्या शतकातली कादंबरी आहे आणि ती चित्रकला परंपरा, नंतर पश्चिम आणि पूर्वेचा संघर्ष, त्या काळातल्या राजवटी, ओटोमान आणि बाकीच्या राजवटी याच्यावरची आहे. त्यातून काही लोक भारतात त्या काळात येत होते. मग भारतात ते कोणते चित्रकार होते जे अकबराच्या दरबारात होते. अशी ती सगळी कादंबरी असल्यामुळे माझ्या लक्षात आलं की आपल्याला फारसी परंपरेचं वाचन करायला लागणार. आपल्याला त्या काळातला इतिहास आणि भूगोल वाचायला लागणार. त्या काळातले चित्रकला, मिनिएचर, लघुचित्र शैली जी आहे पर्शियन आणि भारतीय ही कशी आली आणि मग संकर झालेली जी कंपनी स्टाईल आहे त्याच्याबद्दल वाचन करायला लागणार. अकबराच्या दरबारातले जे वेगवेगळे धर्मीय
त्याच्या स्कूलमधले चित्रकार होते ते कोण होते? स्पॅनिश होते, पोर्चुगीज होते, इराणी होते, अरबी होते, वेगवेगळ्या ठिकाणचे. तर त्याची माहिती गोळा करून ती वाचणं हेही मला खूप उपकारक झालं. त्या काळातले भूगोल वेगवेगळे होते, आजचा भूगोल वेगळा, त्या काळातला वेगळा आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला आव्हानं म्हणून स्वीकारायला लागतात, त्याच्या नोंदी करायला लागतात. कारण भाषांतर हे कष्टाचंच काम असतं. अलीकडे खरंय. आणि शब्द दरवेळेला आता डीप स्टेट नावाचा शब्द आहे, आमच्या मित्रांनी भाषांतर करताना त्याला आठलं. तर डीप स्टेट ही संकल्पना माहिती असते, पण त्याला मराठीत प्रतिशब्द नाहीये, मग तो तुम्हाला तयार करायला लागतो. मग मी एक त्याला सुचवला, त्यांनी एक छुपी एक यंत्रणा असते, छुपी शासनावर अंकुश ठेवणारी यंत्रणा असेल, किंवा मी त्याला पाताळ यंत्रणा असा शब्द सुचवला. तर ह्या गोष्टी असतात. त्यामुळे भाषांतर हे गांभीर्यानं करायचं काम आहे. त्यासाठी कष्ट घ्यायला लागतात, अभ्यास तर करायलाच लागतो आणि तरच ते चांगलं होऊ शकतं. त्यात अनेक काळज्या पण तुम्हाला घ्यायला लागतात. एक तर तुम्ही तुमची भाषांतर करताना स्वतःची जी भाषा आहे हा. ती अतिशय वाचनीय असली पाहिजे. आणि दुसरी त्याची अट अशी असते की ते भाषांतरही वाटलं पाहिजे. म्हणजे इतकं मराठी असू नये की ते रूपांतर वाटलं पाहिजे. आणि हो. हा. ते मूळ भाषेशी तुम्ही, मूळ संहितेशी तुम्ही अत्यंत प्रामाणिक असून सुद्धा ते वाचनीय असलं पाहिजे. शिवाय ते भाषांतर आहे असं जाणवलं सुद्धा पाहिजे. तरच ही सगळी कसरत तुमची यशस्वी होऊ शकते. त्यानंतर तुम्ही मला वाटतं विचारलं की आव्हानांपैकी आत्ताच्या एकूण भाषांतर जी होत आहेत त्याबद्दल हा. तुम्ही मला विचारलं. खूप मोठ्या प्रमाणावर भाषांतर होत आहेत म्हणजे, आणि ही हो. चांगलीच गोष्ट आहे. एकूण आपण जे प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांच्या याद्या जर बघितल्या वर्षभर, तर त्यात बऱ्यापैकी भाषांतराची पुस्तकं असतात. त्यातली जर अगदी 2-4% पुस्तकं सोडली तर बाकी सगळी पुस्तकं कुठली असतात? तर ती सेल्फ हेल्प गटातली अधिक असतात. म्हणजे स्वमदत, अच्छा. की तुम्ही हो हो. अमुक कसं कराल, मग पाठदुखीवर काय कराल, याच्यावर काय कराल, औषधं कशी तुम्ही घ्या, आणि श्रीमंत होण्याचे 101 मार्ग, अशा प्रकारची पुस्तकं बरीच असतात. दुसरी अत्यंत ज्याला लोंढा माध्यमातली लोकप्रिय झालेल्या जी पुस्तकं असतात त्याची मराठीत भाषांतरं केलेली असतात, आणि ती त्यांनी मराठीला काही उपयोग होत नाही. त्यांनी केवळ हा. मनोरंजन, आणि तेही कितपत होतं मला शंका आहे, अशा पद्धतीची पुस्तकं असतात. आणि तिसरा सगळ्यात धोकादायक याच्यातला भाग असा आहे की अधिकाधिक पुस्तकं आजकाल मी जी बघितली, आणि गेल्या वर्षभरातली 100-150 पुस्तकं मी यादी बघितली, ती पुस्तकं पण बघितली, तर त्यात मला अत्यंत गंभीर गोष्ट अशी आढळली की ही सगळी पुस्तकं युद्ध किंवा युद्धज्वर याचं समर्थन करणारी होती. म्हणजे हो. लष्करातले ॲडमिरल्स असतील, हा हा. म्हणजे शत्रू राष्ट्रांमध्ये कसं स्त्रियांवर अत्याचार होतात, अशी पुस्तकं खूप होती. युद्धाच्या कथा अगदी काय म्हणतात त्याला, फिक्शनलाइज्ड करून सांगणाऱ्या अशी पुस्तकं आहेत. आणि हिंसा, युद्ध याची समर्थन करणारी पुस्तकं खूप मोठ्या प्रमाणावर येतात. आणि त्यात धार्मिक उन्मादाचं एक मोठं त्यात प्रकरण आहे की त्या प्रकारचा धार्मिक विद्वेष पसरवणारी कितीतरी पुस्तकं आहेत. मी अगदी त्याची यादी सुद्धा तुम्हाला सांगू शकेन. आणि ही सगळी पुस्तकं अशा पद्धतीने बाजारात येणं, आणि जसं तो विषारी अन्न दुकानात येणं जितकं धोकादायक असतं, तशीच ही पुस्तकं बाजारात येणं हेही अत्यंत सामाजिक आरोग्याला धोकादायक अपायकारक आहे. अशीच गोष्ट आहे. त्यामुळे ह्या गोष्टी असतात. ते हा एक अनिष्टच गोष्ट आहे, आणि त्याच्याबद्दल सविस्तर कधीतरी लिहायला किंवा नक्की बोलायला हवं. नक्की नक्की आवडेल ऐकायला सविस्तर. त्यानंतर तुम्ही अलीकडच्या भाषा त्या काही अनिष्ट गोष्टींबद्दल विचारलं. त्यातला एक प्रकार मला अत्यंत म्हणजे मला त्याला संताप येण्यासारखी गोष्ट अशी असते की हौसेने खूप लोक भाषांतर करतायत, हो. आणि भाषांतर करताना काही तुम्हाला प्रोटोकॉल पाळायला लागतो. एकतर मूळ जो लेखक किंवा कवी असेल त्याची परवानगी घेणं, नंतर हा. तुम्ही कुठल्या भाषेतून भाषांतर करताय ते लिहिणं,
आणि हा. ते भाषांतर योग्य पद्धतीने करणं. म्हणजे तर अनेकदा असं होतं की आता मूळ जर्मन किंवा कुठल्या तरी भाषेतलं मूळ टेक्स्ट असतं, ते कुठल्या तरी हिंदीत किंवा इंग्रजीत आलेलं असतं आणि हा जो मराठीत करणारा माणूस आहे तो भाषांतर अमुक अमुक स्वतःचं नाव टाकतो. तर हे अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे आणि हे असं नैतिकदृष्ट्या सुद्धा चांगली गोष्ट नाही. हो. पण अनेक प्राध्यापक आणि अनेक लोक हौसेने करत असतात. ते API किंवा त्यांचे मार्क असतात त्यासाठी करत असतील. पण ही एकूणातच वाईट गोष्ट आहे आणि भाषांतरातल्या समकालीन भाषांतर व्यवहारातल्या अनेक कुप्रथा आहेत, त्यावर स्वतंत्रपणेच बोलायला पाहिजे. नक्की नक्की थोडक्यात स्वतंत्रपणे जरूर बोलूया. आजचा वेळ तसा कमीच पडणार आहे आपल्याला बोलायला. तुम्ही खूप छान पद्धतीने ही बौद्धिक कसरत आम्हाला सगळ्यांना समजेल अशी सांगितली. त्यासाठी खरंच धन्यवाद. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. जरूर. विद्रोही साहित्य परंपरा आपल्याकडे नेमकी केव्हापासून सुरू झाली आणि मराठीत प्रस्थापित साहित्य संमेलनाची मोठी परंपरा आहे. तर या संदर्भाने विद्रोही साहित्य संमेलनाची नेमकी भूमिका काय आहे आणि त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याचं वेगळेपण काय आहे आणि ती भूमिका साध्य होतीये का, हे पण सांगाल? हा चांगला प्रश्न आहे. आपल्याकडे मराठी साहित्य संमेलनं सुरू झाली. हा. त्याला आता बरीच वर्ष झाली आहेत. आणि मराठी साहित्य संमेलनाच्या आधी त्याचं नाव ग्रंथकार संमेलन होतं. रानडेंनी ग्रंथकार संमेलनं 2 घेतली सुरुवातीची तेव्हापासून. आणि त्यावेळेला महात्मा फुलेंनी त्यांना लिहिलेलं एक पत्र आहे, तेही प्रसिद्ध आहे. कारण आमचं हित यात तुमच्या लेखनात आणि तुमच्या एकूण व्यवहारात सापडत नाही, असं त्यांनी त्यांच्यावर आरोप केला होता आणि त्यामुळे मी तिथे येणार नाही असंही म्हटले होते. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य संमेलन या नावानं काही संमेलनं पुढची झाली. त्याच्यानंतर तेही नाव बदललं आणि मराठी साहित्य संमेलन असं त्याचं नाव झालं. आणि 1957 साली काकासाहेब गाडगीळ केंद्रात मंत्री असताना ते स्वागताध्यक्ष होते दिल्लीतल्या साहित्य संमेलनाचे, मराठी साहित्य संमेलनाचे. तर अनेक लोक तिथे जाणार होते आणि त्यांना रेल्वेच्या तिकिटामध्ये सवलत हवी होती. तर काकासाहेबांकडे ते गेल्यावर ते म्हटले, नाही नाही, असं तुमचं नुसतं राज्यभरापुरतं प्रांतिक अधिवेशन आणि संमेलन असल्यामुळे तुम्हाला कसं मिळेल? तर तुम्ही तात्पुरते असं करा की याचं नाव अखिल भारतीय साहित्य संमेलन करा, म्हणजे तुम्हाला रेल्वेची सवलत मिळेल. त्यामुळे आज जे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे किंवा त्याचं जे नाव आहे ते अखिल भारतीय, हे 2 शब्द आहेत, हे सोयीसाठी वापरलेले. त्यात अखिल भारतीय असं काही नाही. हे केवळ रेल्वेच्या सवलतीसाठी सुरू झालेली गोष्ट आहे आणि ती तशीच पुढे चालू राहिली. त्या संमेलनांबद्दल मी काय अधिक बोलणार नाही. ज्या पद्धतीने मी पुन्हा पुन्हा म्हणत आलोय आणि गेली अनेक वर्ष म्हणतोय की याच्यात साहित्य व्यवहारात आणि कोणत्याही व्यवहारात, सामाजिक व्यवहारात केंद्रीकरण होणं ही काही चांगली आरोग्यपूर्ण गोष्ट असत नाही. तुम्हाला निकोप व्यवहारासाठी विकेंद्रित असणं, खूप छोट्या लोकांकडे त्यांच्या म्हणण्याचे आवाजाचे अधिकार असणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे ज्या पद्धतीने ही होतात संमेलनं, ज्या पद्धतीने अध्यक्ष निवडले जातात आणि ज्या पद्धतीचे कार्यक्रम होतात, ते दरवर्षीचे एक रिच्युअल झाल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे तिथे फार काही नव्यानं घडत नाही आणि त्याचं काही आता इतक्या वर्षानंतर एकेकाळी काही चांगल्या गोष्टी झालेही असतील आणि चांगले लेखकही त्यात होतेच, की म्हणजे गंबा सरदारांसारखे लेखक होते किंवा दुर्गाबाईंसारखे लेखिका होत्या, असे अनेक लोक होते. पण त्यात आत्ता त्याचं औचित्य फार उरलेलं नाही आणि फार काही त्यातनं मोठं घडत नाही असं मला वाटतं. विद्रोह आणि याचं म्हणाल असहमतीचं, तर ती परंपरा आपल्याकडे खूपच जुनी आहे, म्हणजे प्राचीन परंपरा आहे. आता नुकतंच रोमिला थापरांचं पुस्तक व्हॉइसेस ऑफ डिसेंट हे मराठीत भाषांतरित झालेलं आहे, असहमतीचे आवाज. त्यांनी जवळजवळ 3000-4000 वर्षांपासूनचे हा अनेक गोष्टींचा त्यात उलगडा केलेला आहे, की असहमती असतेच आणि असहमतीसाठी आपल्याकडे तो अवकाश सुद्धा उपलब्ध आहे. आपल्या परंपरेत वेगवेगळ्या आवाज आपण ऐकतो. आपल्याकडे जुनी अशी वादविवादाची परंपरा होती, की एकाने म्हणजे
प्रतिपक्षातल्या माणसाने मी तुमच्या विरुद्ध जर बोलत असेल तर तुमचं मत मी आधी मांडायला पाहिजे नीट, आणि मी मंडन केल्यानंतर तुमच्याकडनं त्याचं स्वीकृती पाहिजे की तू ठीक, तुला कळलंय मी काय म्हणतोय. हे मंडन झाल्यानंतर मग मी त्याचं खंडन करायचं, आणि मी खंडन केल्यानंतर मग दोघांचे जे वाद होतील, प्रश्नोत्तर होतील, त्यातून जो वितंडा होईल, त्यानंतर एक काहीतरी शेवटचा निष्कर्ष निघू शकेल. अशी आपल्याकडे अतिशय निकोप परंपरा होती. हो. तर विद्रोहाची परंपरा सुद्धा अशीच जुनी आहे. विद्रोह आपण त्यात हा जरा नकारात्मक शब्द वाटतो, पण विद्रोह म्हणजे मुळात असतं काय, म्हणजे अगदी शूद्रकाचं नाटक तुम्ही पाहिलं, मृच्छकटिकम, किंवा त्यातला जो शकार आहे, तर त्याच्या विरुद्ध जनता चिडलेली आहे, त्या राजाविरुद्ध जनता चिडलेली आहे, आणि जे विप्लव होतं, जे बंड होतं, तर ते त्या असत्याविरुद्ध, अराजकाविरुद्ध होतं. विद्रोह नेमकी हीच गोष्ट असते की असत्याविरुद्ध सत्यानं एक ललकारणं, त्याला असत्याला एक प्रकारची हे चॅलेंज देणं, हे म्हणजे विद्रोह. आपल्याकडे तुकारामांनी तो विद्रोह केलेला होता, ज्ञानेश्वरांनी तर. पण आज तो साध्य होतोय का हेतू? आपल्याला लोकशाहीत भूमिका. लोकशाहीची मूलभूत जी तत्व असतात ती हा. समता, न्याय, ही दोन मूलभूत तत्व आहेत. म्हणजे बंधुता आणि बाकीची सुद्धा आहेत, पण हो. अशा पद्धतीच्या एकूण उपक्रमांमध्ये म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात की वैचारिक खंडन मंडन, तर ही गोष्ट आज होताना दिसत नाहीये. नाही होत, कुठेतरी नाही होत. वेगळ्या पद्धतीनं सगळं जातंय. त्याचं कारण एकच आहे की सत्ता ही खूपच याच्यातली कळीची गोष्ट झालेली, आणि बरोबर. सत्तेचं एक वैशिष्ट्य असं असतं की ती स्वतःला घडवत असते. म्हणजे हे पाश्चिमात्य तत्वज्ञानात पुन्हा पुन्हा सांगितलं गेलंय की सत्ता. मग इथे कुठेतरी साहित्यिकांचा आवाज क्षीण होतोय का? साहित्यिकाचा आवाज क्षीण होतोय असं म्हणजे ते तर असणारच ना, कारण बरेचसे आवाज यात येतच नाहीत. बहुआवाजी असणं, पॉलिफोनी असणं एकूण अभिव्यक्तीमध्ये, हे महत्वाची आणि गरजेची गोष्ट असते. सत्ता असं करते की ती स्वतःला टिकवत राहते, स्वतःला वाढवत राहते, आणि सत्तेविरुद्ध जे जे येईल ते नष्ट करत राहते. मग ते आवाज कुठे जाणार? असे अनेक आवाज आहेत, आणि फुल्यांपासूनही आपल्याकडे पर्यायी संस्कृतीचा जो मोठा प्रकल्प त्यांनी उभारला होता, ह्या परंपरा सुद्धा खूप मोठ्या आहेत. त्यांना आपण अगदीच केराच्या टोपल्यात कसं काय टाकणार? मुख्यधारा असं काहीही नसतं. संस्कृती ही बहुरंगी असते, अनेक आवाजांमधली असते. संस्कृती अनेक गोष्टींनी मिळून असते. त्यामुळे मुख्यधारा वगैरे असं काही नसते, आणि आपण ह्या सगळ्या गोष्टींनिशी जर त्यात काही वेगळे गोष्टी साधत असू, जर काही त्या त्या संमेलनांमधून, तर पण बाकीच्या लोकांनाही आवाज मिळालेच पाहिजेत. बाकीच्या लोकांचं म्हणणं काय तेही पोहोचवलं पाहिजे. आणि अंतिमतः मला काय वाटतं की विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांचा हा एक साहित्य संमेलन हा उपक्रम एक आहे. पण मुळात माझं म्हणणंच असं आहे की मोठे उत्सव, जे स्पेक्टॅकल्स, आजकाल स्पेक्टॅकल्सचा जमाना आहे की मोठ्या चकचकीत झगमगीत गोष्टी करायच्या आणि सामान्य माणसाला दिपवून टाकायचं, या गोष्टी न करता अधिक महत्वाचे छोटे छोटे कार्यक्रम, छोटे छोटे शिबिरं, छोटे छोट्या कार्यशाळा, तरुण मुलांशी, वाचकांशी संवाद, आणि ग्रंथालय आणि पुस्तकांचा होता होईल तो प्रसार करून 1000ची आवृत्ती 2000ची कशी होईल? आता तर 200 आणि 300ची आवृत्ती पुस्तकांची निघायला लागली. हो. या गोष्टींकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. विद्रोहाला सुद्धा जी परंपरा आहे त्याचं ते मोल जाणून आत्ताच्या काळात त्याला पूर्ण आपल्याला वापरायला लागणार. मुलाखतीच्या आता आपण शेवटाकडे येतोय. तत्पूर्वी आजची ही मुलाखत यशस्वी होण्यासाठी आपल्याला तंत्रसहाय्य ज्यांनी केलंय त्या ज्योती धर्माधिकारी मॅडम आणि सुधीरजी देऊळगावकर यांचे मनापासून आभार मानते, आणि तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून आज आवर्जून मुलाखतीसाठी आमच्याकडे आलात. महाराष्ट्र मित्र परिवारच्या सगळ्या सदस्यांतर्फे आणि पर्सनली माझ्यातर्फे सुद्धा तुमचे मनापासून आभार मानते. तर प्रश्न असा की तुम्हाला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
मध्यंतरी पुरस्कार वापसी मध्ये अनेकांनी त्यांचे पुरस्कार वापस केले होते. त्यात तुमचंही नाव अग्रक्रमाने होतं. तर तुमची भूमिका काय होती त्याबद्दल सांगाल? आणि आता जे 23-24 एप्रिल रोजी होऊ घातलेले विद्रोही साहित्य संमेलन आहे, तुम्ही त्याचे अध्यक्ष आहात. तर तुमच्या अध्यक्षीय भाषणामध्ये तुम्ही नेमक्या कोणत्या बाबींवर प्रकाश टाकला आहे, हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. खरं तर पुरस्कार परत केले आणि माझ्यासोबत अनेकांनी केले होते त्या काळात. त्या काळातल्या एकूण परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यात अ, काही फरक झालेला नाही. उलट ती आणखी परिस्थिती गंभीर झालेली आहे. 15 सालात जेव्हा अनेकांनी हे पुरस्कार परत केले तेव्हा एक अत्यंत घुसमटणारं वातावरण तेव्हा होतं असहिष्णुतेचं आणि अनेक लेखकांवर तेव्हा त्यांच्या पुस्तकांवर बंदी आणली होती. काहींना धमक्या दिल्या होत्या. बशीर मोहम्मद असेल किंवा पेरुमल मुरुगन असेल अशा लोकांना त्यांच्यावर खूपच दडपण आणली गेली होती आणि पुस्तकं त्यांना परत घ्यायला सांगितली होती. एकाने तर लेखक म्हणून माझा मृत्यू झाला आहे असं जाहीर केलं होतं. त्या दरम्यानच अनेक विचारकांच्या हत्या झाल्या होत्या आणि हे काही भारताच्या लोकशाहीसाठीचं स्वच्छ, मोकळं आणि निकोप असं वातावरण उरलेलं नाही असं वाटत होतं. इथे घुसमट होतीये असं वाटत होतं. अनेक अन्यत्वाची जी भावना छोट्या छोट्या अल्पसंख्याकांना दिली जाते ती तेव्हा सुद्धा होती आणि त्यातूनही अनेक गोष्टी घडत होत्या. झुंडबळी होत होते. ह्या एकत्रित सगळ्या ऱ्हासशील मूलतत्ववादी अशा व्यवस्थेत आपण कुठल्या दिशेने चाललोय याच्यामुळे अनेक लेखक तेव्हा अस्वस्थ झाले, बेचैन झाले होते आणि त्यामुळे त्यांनी पुरस्कार परतीचे निर्णय त्या वेळेला घेतले. ही एक काय म्हणता येईल त्याला एक प्रकारचा प्रतिकात्मक त्यांनी आपला निषेध नोंदवला होता. कारण लेखक लिहू शकतो किंवा अशा पद्धतीने व्यक्त होऊ शकतो. तर तो एक प्रकार त्यात होता आणि तीच परिस्थिती आता आणखीच गडद झालेली आपल्याला दिसते. आता सत्य सांगण्याची परिभाषाच बदललेली आहे असं दिसतंय आणि किंबहुना जो खरं बोलेल, जे सत्य सांगेल ते सत्य सांगणं हा द्रोह मानला जाऊ लागलेला आहे. त्यामुळे अशा वेळेला लेखकाची जी मूलभूत अट असते लेखक असण्याची की त्यांनी खरं बोललं पाहिजे. त्यांनी सामान्य माणसाच्या बाजूनं बोललं पाहिजे. माणूस हा त्याच्या लेखनाचा आणि विचाराचा केंद्रवर्ती भाग असला पाहिजे. ह्या सगळ्या भूमिकेतून आता सुद्धा आपल्याला तीच कृती करायला लागणार आहे. मराठा हायस्कूल नावाची शाळा औरंगाबादला आहे. तिथे मी शिकलो. तर तिथले काचोळे नावाचे आमचे शिक्षक होते, मुख्याध्यापक. तर खूप वर्षांनी जेव्हा आम्ही जुने विद्यार्थी तिथे गेलो आणि सरांना पण भेटलो, तर ते रॉइस्ट विचारांचे खूपच चांगले शिक्षक होते आणि त्यांना मग मी ते 90वीत तेव्हा होते. तर त्याही वेळेला मी त्यांना म्हटलं, की "सर, एकूणच परिस्थिती खूपच वाईट आहे. काय-काय चाललेलं आहे." तर ते इतके कमी बोलणारे होते आणि त्यांना मी विचारत होतो, की "आत्ता आम्ही अस्वस्थ आहोत, काय करावं?" तर ते मला म्हटले, की "तुला बोलता येतंय ना? बोल की मग." तर इतका साधा संदेश आत्ताच्या काळात खूप महत्त्वाचा आहे. आपण बोलत राहिलेलं पाहिजे. जोपर्यंत आपले फैज म्हणतो तसं बोल की लब आजाद है तेरे. तर पण तोपर्यंत मध्ये थोडंसं तोडते. आपण इतर म्हणजे जागतिक सगळा इतिहास बघितला तर त्या मानाने भारतामध्ये बोलण्यावर बंदी घातली जाते असं जे बोललं जातं तर ते तितकं 100% सत्यता मला त्याच्यात जाणवत नाही. कारण आज आपण महाराष्ट्रामध्ये बोलतोय,
प्रत्येक जण बोलताय, सगळेजण बोलतात, मग प्रत्येकाने विरुद्ध कारवाई होत नाहीये असं एक मला जाणवतं. असं जाणवत असेल तर ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे. कारण जे बोलके लोक आहेत त्यांच्यावर काय काय झालेलं आहे याची शेकडो नव्हे हजारो उदाहरणं आहेत. आता तुम्ही ऑक्सफॅमचा रिपोर्ट जर बघितला तर गेल्या 7 वर्षात नाही, बऱ्याच वेळेला म्हणजे वाद असं नाही, पण विरोधाला विरोध पण केला जातोय का हे पण कुठेतरी तपासायला हवं का? बरोबर. आपण सहमतीने जगायला शिकलो पाहिजे. हा. विरोधी विचार सुद्धा आपल्याला स्वीकारता यायला पाहिजे आणि लोकशाहीची जी मूलभूत तत्व आहेत, न्याय आणि सत्य आणि बंधुता, मैत्रभाव ज्याला बुद्धाने एकेकाळी म्हटलं होतं, मैत्र, तर ती करुणा, प्रेम टिकण्यासाठी आपल्याला सहमतीने जगायला हवं. मग आपण काहीच लोकांचा द्वेष का करतो? काही लोक आपल्याला अन्य म्हणून, अदर म्हणून का वागवतो? ते ह्या देशाचे नागरिकच नाही आहेत, ते त्यांनी कुठेतरी चालतं व्हायला पाहिजे असं का म्हणतो? मग त्यांना झुंडबळीने मारून का टाकतो? तुम्ही वेगळे कपडे घातले, तुम्ही वेगळ्या पद्धतीने खाल्लं तर तुम्हाला चालत नाही असं का? आता रामायण काळापासून मांसाहार अत्यंत सगळीकडे आम गोष्ट हो, होती. हे आपणही वाचलेलं आहे. राम क्षत्रिय होता, मांसाहार रामाचाही होता. हो. नक्कीच. तर हे सगळीकडे आपल्याला दिसतं आणि हो. मग आत्ताच तुम्ही आता आपण खरं तर एकूण हिंदू तत्वज्ञान असं वेगळं असण्यापेक्षा एकूण हिंदू धर्मात ज्या ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, किमान महाकाव्य आहेत, ती आपण जर नीट वाचली तर त्यात सौहार्दाच्या अनेक गोष्टी सापडतील. पण हे वाचायचं नाहीये. हा जो खोटा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे, हा हिंसक आहे. हा हिंदू असण्याशी संबंधित नाही. हिंदुत्व जे आहे, जे आक्रमक हिंदुत्व आहे, हे फासिस्ट आहे. हे एका सर्वंकषवादी सत्तेच्या समर्थनासाठी केलं जाते. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्याला प्राचीन परंपरेपासून आत्ता समकालीन अनेक गोष्टींपर्यंत असं लक्षात येईल की अनेक चांगले लोक झालेले आहेत, विचारक झालेले आहेत, की ज्यांनी अनेक सगळ्यांना सामावून घेतलंय. संस्कृती ही सर्वसमावेशक असते. त्यामुळे आत्ता जर तुम्ही म्हणाल की गेल्या 2000 वर्षात जरी तुम्ही बघितलं तर औरंगाबादचंच उदाहरण तुम्हाला सांगायचं तर असं लक्षात येईल की जेव्हा औरंगाबादला खिलजीपासून अनेक आक्रमणं आपल्याकडे झाली. औरंगाबाद असा एक ट्रेड रूट होता, व्यापार मार्ग असा होता की जो प्रत्यस्थान म्हणजे त्याला नंतर प्रतिष्ठान म्हटलं गेलं किंवा पैठण ते जनस्थान म्हणजे नाशिक पर्यंतचा तो व्यापारी मार्ग होता. तिथे अनेक विदेशी आणि भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातले व्यापारी येत होते. औरंगजेबाच्या काळात जेव्हा मलिक अंबर नंतर अनेक लोक ते खाली येऊन तिथे तो वसला सुभेदार म्हणून, तर त्याच्यासोबत त्याचे धोबी आले, त्याचे न्हावी आले, त्याचे लोहार आले, सुतार आले, तर राजपूत आले. तर वेगवेगळ्या वंशाचे, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक तेव्हा येऊन बसले. औरंगाबादमध्ये जे 52 पुरे आहेत ते वेगवेगळ्या नावांनी आहेत आणि हे लोक तिथे मिसळले ना. पारशी झोरेस्ट्रियन धर्म भारतात आला तेव्हा राजाला त्यांनी सांगितलं की आम्हाला इथे राहण्याची परवानगी द्या. तर राजाने त्याला दूध पाठवलं एका ग्लासमध्ये आणि सांगितलं की तुम्ही कसे राहणार आहात? तर त्या लोकांनी त्यात साखर घातली आणि ती ढवळून त्यांना परत पाठवली आणि सांगितलं की आम्ही इथे असे राहू. आणि असे वेगवेगळे वंश, वेगवेगळे धर्म भारतात अनेक वर्ष, अनेक शतकं राहिलेली आहेत. आता इस्लाम सुद्धा 7व्या-8व्या शतकापासून इथे आहे. ख्रिश्चन धर्म हा पहिल्या शतकातच म्हणजे युरोपात अजून पोहोचला नव्हता, त्याच्यानंतर इसवी सन 52 मध्ये भारतात आलेला होता. इथे जगातले मंगोल आले, चीनी आले, वेगवेगळ्या वंशाचे लोक इथे आलेले आहेत आणि या सगळ्यांनी आपल्याला आपलं खानपान, आपलं संगीत, आपली कला, आपलं स्थापत्य असंख्य गोष्टींनी समृद्ध केलेलं आहे. 5000 वर्षात हे जे मिश्रण झालेली आहेत वेगवेगळी वंशांची सुद्धा, त्यामुळे कुणी मी रॉयल ब्लू ब्लडेड माणूस आहे असं म्हणता येणार. ते म्हटलं तर हास्यास्पद ठरेल. शुद्ध रक्त ही एक हास्यास्पद कल्पना आहे.
त्यामुळे कुणाला अन्यत्व देणं ही अहिंसक, अमानवी आणि अमानुष गोष्ट आहे, हिंसक गोष्ट आहे. अमानुष तर आहेतच. त्यामुळे हे ज्या पद्धतीचं वातावरण आज आहे, त्यामुळे सत्यावर प्रश्नचिन्ह आहेत. खोटी सत्य, आता सत्योत्तर युग जे आपण म्हणतो आलेलं आहे, पोस्ट ट्रुथ वालं, त्यामुळे एक आभासी सत्य निर्माण केलं जातं, त्याला खूप समर्थन दिली जातात आणि त्या पद्धतीचं मग तुम्ही प्रचार करून अनेक लोकांना त्याला बळी पाडलं जातं. तर ह्या अनेक गोष्टी आहेत. मी तुम्हाला याचं उदाहरण सांगत होतो, अमेरिकेत ज्या पद्धतीने त्या कृष्ण वर्णीय एका फ्लॉइडला मारलं, तर त्याच्या गळ्यावर गुडघा दाबून 10 मिनिटं त्याला मारून टाकलं, कारण तो पांढरा, त्याच्या गोऱ्या रंगाचा माणूस नव्हता. हा वंशद्वेष आहे. तो 10 मिनिटं किंचाळत रडत राहिला, ओरडत की मला श्वास घेता येत नाही, आय कांट ब्रीथ, हो. आणि मारलं. तर आय कांट ब्रीथ हे आत्ताच्या काळातलं एक महावाक्य झालेलं आहे. आत्ता असे अनेक लोक आहेत. मिया पोएट्रीमध्ये तुम्हाला लक्षात येईल, भारतातच किती वेगवेगळे प्रकारच्या याच्यात साहित्य निर्माण झालेलं आहे. कागज नाही दिखाएंगे वेगवेगळ्या भाषेत लिहून झालं. मिया कवितेचं आंदोलन झालं. शाहीन बागमध्ये दिल्लीतल्या छोट्या छोट्या याच्यात किती पंजाबी आणि वेगवेगळ्या भाषेत लोकांनी तिथं गायन केलं. तिथे कबीराची गाणी म्हटली गेली. दक्षिणेत केवढी मोठी आंदोलन आणि निषेध झाले. तर या गोष्टी झाल्या जिथं शेतकऱ्यांना वर्षभर उन्हात, पावसात आणि कडाक्याच्या गारठ्यात उभं केलं जातं. जिथं विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना हॉस्टेलमध्ये जाऊन मारलं जातं. हे काही सुशासनाचं किंवा चांगल्या व्यवस्थेचं लक्षण नाही. हे पण अराजक मग हे फक्त या 7 वर्षांमध्येच आहे असं नाहीये ना, हे आपल्याकडे चालूच आहे. नाही, ह्या घटना तुरळक असतीलही झालेल्या स्पोरॅडिकली, पण आता त्याचं एकूण घनत्व वाढलेलं आहे. हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि अतिशय खरेपणाने लक्षात घ्या. आता इथे इतक्या लोकांना मारलं गेलं नव्हतं. जो माणूस विरोधात बोलला, जो खरं बोलत होता, जो शिवाजीबद्दल खरं सांगत होता, अशा लोकांना मारलं जात नव्हतं. आता इथे तुम्ही आमच्या विरोधात बोलला तर तो देशद्रोह, तुम्ही आमच्या म्हणजे खरं जर सांगितलं तर तो द्रोह. तर ही सत्याची परिभाषा बदलून टाकणं हे निकोप लोकशाहीसाठी, संविधानासाठी योग्य नाही. त्यामुळे हेच प्रश्न आहेत आपल्याला, ते लेखकांना बोलायला लागतील, भारतभरातल्या लेखकांना बोलायला लागतील, मी एकट्यानेच नाही. तर संमेलनात सुद्धा आता आपल्याला तेच सगळ्या गोष्टी आहेत. साहित्याचे प्रश्न आहेतच. साहित्यातले परंपरेपासून समकालीनांपर्यंत किती चांगले आता लेखक लिहित आहेत. मराठवाड्यातलेच तो प्रसाद कुमठेकर सारखा वेगळी मराठवाडी भाषेत गद्य लिहिणारा आहे. संजय बालाघाटे सारखा कवी आहे. संदीप जगदाळे सारखा कवी आहे. कितीतरी, म्हणजे आता या घडीला 50 ते 55 कवी लिहित आहेत. या गोष्टींवर बोलायला, लिहायला लागेल, पण वेळ आता अटीतटीची आहे आणि ती ह्या निकडीच्या प्रश्नांवर बोलण्याची आहे. त्यामुळे आपल्या परंपरेचं भान ठेवून त्याची आठवण करून देणं, आपण काय आपली जी सत्व आहे आणि जी सत्य आहेत ती त्याची आठवण करून देणं, हेच आपल्याला करायला लागणार आहे आणि तेच मी या भाषणात करण्याचा प्रयत्न करीन. ओके, धन्यवाद पुन्हा एकदा. तुमच्याशी पुन्हा बोलायला नक्कीच आवडेल. छान वाटलं मलाही तुमच्याशी बोलायला. धन्यवाद.